नमस्कार. पाहूया आजच्या काही मोठ्या बातम्या. महाराष्ट्रात आज अनेक स्थानिक निवडणुकांचे निकाल लागत आहेत. सगळीकडे नवीन वाद, नवी समीकरणं, आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलंय. आणि फक्त राजकारण नाही, क्रिकेटच्या मैदानातही आज मोठी मॅच आहे. तर सगळ्यात आधी लक्ष आहे ते महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांकडे. काल मतदान झालं आणि आता तब्बल 288 स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल येत आहेत. पण मतदान प्रक्रिया कितपत पारदर्शक होती? कारण नांदेडमध्ये काही गंभीर आरोप झालेत. आरोप काय आहेत? तर मतदारांना डांबलं, पैशांचं आमिष दाखवलं आणि बोगस मतदान घडवलं. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय आणि आरोप थेट भाजप पदाधिकाऱ्यांवर आहेत. मतदानाबरोबरच राज्यात राजकीय डावपेचांनाही चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आता स्पष्ट झालीये. दोन्ही गट वेगवेगळी रणनीती आखत आहेत. आघाड्यांमध्येही तराव आहे. बघा, ठाण्यात भाजपने शिवसेनेकडे तब्बल 48 जागा मागितल्या आहेत. आता देशाच्या राजकारणात एका आंतरराष्ट्रीय प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी थेट एप्स्टाईन प्रकरणावरून पंतप्रधानांनाच सवाल केलाय. यावर शिंदे गटानेही लगेच प्रत्युत्तर दिलं. हा फक्त चर्चेत राहण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. आता वळूया देशातील इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. आज देशभरातले मोठे नेते महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. तिकडे भोपाळमध्ये मेट्रो सुरू झालीय, तर प्रशांत किशोर दिल्लीत आणि झारखंडमध्ये ओबीसी मोर्चा सक्रिय आहे. राजकारण बास, आता जरा क्रीडा आणि हवामानाबद्दलही बोलूया. आज आहे हाय व्होल्टेज सामना. U19 एशिया कप फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार आहेत. हवामानाचा विचार केला तर उत्तर भारतात थंडीची लाट आहे आणि महाराष्ट्रातही पारा घसरलाय. आणि एक दुःखद बातमी, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. या सगळ्या घडामोडी पाहता एक प्रश्न उरतो. राज्याची राजकीय दिशा नेमकी कोणती असणार आहे?